तर हॅलो भावनो, कसे यात्रा झालेलो एक न्यू मिनी व्लॉग घेऊन. तर भावनो, आज आम्ही जात आहे नाशिकला. नाशिकमध्ये आम्हाला स्वामीनारायण मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं आणि पंचवटी फिरायची होती मस्तपैकी. नाशिकमध्ये आम्ही श्री स्वामीनारायण मंदिरापाशी होतो. त्या ठिकाणी आमचं यायचं टायमिंग चुकलं, तर ते मंदिर सकाळी 6 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत उघडं असतं. ते मंदिर बंद असल्यावर आम्ही लगेच वळलो पंचवटीला जाण्यासाठी. तर लगेच या ठिकाणी आम्ही पंचवटीमध्ये आलो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळेजण आहेत. त्या ठिकाणी मस्तपैकी फिरता फिरता रवी दादा म्हटला चला मस्तपैकी काकडी खाऊया. मग तर आम्ही पंचवटीमध्ये दुपारी आलतो. तर हा दुपारचा सीन आहे भावनो. तर मस्तपैकी त्या ठिकाणी काकडी घेतली. भावनो इथं आलो होतो आम्ही पंचवटीमध्ये. इथं एक काकडी आहे 40 रुपयाला. म्हणजे माणसं गरीब माणसं मरून जाणार ना, त्यापेक्षा राहलेली तोडलेली बरं. नाही घ्यायची आम्हाला काकडी. आणि काय खावं राहिलं तर मस्तपैकी त्या ठिकाणी आम्ही काकडी खाल्ली. नमस्कार मित्रमंडळी, इथं आलेलो आम्ही पंचवटीमध्ये. तुम्ही बघू शकता नजारा कसं आहे. तर सुशांत आहे ब्लॉग काढायला. ब्लॉग काढून झाला आमचा. आता आम्ही खाल्ली काकडी मस्तपैकी. ते बी तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकताय कशी खाल्ली काकडी आम्ही. 40 रुपयाला एक. म्हणजे किती लोक इथे बघा. 10 रुपयाची काकडी 40 रुपयाला विकायला लागले. मग कसं होणार गरीबांचं बघा. तुम्ही बघू शकता आता ते ब्लॉगमध्ये. पाणीपुरी खाऊया आणि मग तो मस्त भेटतो भावनो. बघू शकता तुम्ही. बघू शकता एक प्लेट घेतली आम्ही थोड्या वेळाने. एक प्लेट त्या ठिकाणी मस्तपैकी काकडी खाल्ल्यानंतर लगेच आम्ही पाणीपुरी घेतली खाण्यासाठी. पाणीपुरी खाऊन झाल्यावर आम्ही लगेच निघालो सीतागोपा पाहण्यासाठी. पंचवटीहून अर्धा किलोमीटर अंतरावर सीतागोपा आहे. तर असा परिसर आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता भावांनो. सीतागोपा बघून आम्ही लगेच राईट साईडला ते एक प्रदर्शन होतं. त्याच्या आतमध्ये रावणने सीतामातेला अपहरण कसं केलं ते सगळं दाखवलेलं. मग नंतर लगेच आम्ही पुढे आलो. ते बघून झाल्यावर तिथे पाठीमागच्या साईडला गौशाळा होती. त्या ठिकाणी गायांना चारा खाऊ देऊन दर्शन घेऊन आम्ही लगेच निघालो पुढे. पुढे येतच एका ठिकाणी आजी बसलेला. आजीनं थोडे पैसे दिल्यावर आजीने लगेच आशीर्वाद दिला. आशीर्वाद सगळ्यांना ते म्हटलं. ते मला एकट्याला नाही, सगळ्यांना भेटलं. तिथून पुढे लगेच आल्यावरती लगेच एका ठिकाणी लिंबू सरबत पिण्यासाठी थांबलो. त्या ठिकाणी मस्तपैकी लिंबू सरबत पिऊन आम्ही लगेच निघालो पुढे. थोडं पुढं आलो की लगेच त्यांचं चालू झालं लस्सी घ्या म्हणून. लगेच मग आम्ही दादाने लस्सी घेऊन दिली सगळ्यांना. हा बोल. नमस्कार मित्रमंडळी. काही क्षणात आम्ही लिंबू सरबत पिऊन आताच पोलाखाली आलो होतो. या दोघांची, राहुलची आणि डिग्याची इच्छा होती लस्सी द्या प्यायला. आता काय सांगू, आता काजू लस्सी त्यांना घ्यावंच लागेल. त्यांच्यासाठी मुलं बाळे म्हटलं तर त्यांना आता रडा लागले होते. घ्या तर हा मिनी व्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तर मी भेटतो तुम्हाला सगळ्यांना पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत लॉट्स ऑफ लव्ह यू ऑल. जय शिवराय. बाय.